विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार आपण समजून घेणार आहे. याच्या समोरचे जे आव्हाने आहे, सोबतच या आरटीआय मध्ये काय काय चॅलेंजेस येतात, काय काय इश्यूज येतात आणि त्याला दुरुस्त करण्यासाठी काय काय शिफारसी दिलेल्या आहेत ते सुद्धा समजून घ्यायचे आहे. पुढील लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण थोडक्यात स्पार्क अकॅडमी ॲप विषयी जाणून घेऊया. स्पार्क अकॅडमी ॲप अभ्यासाला एक अचूक दिशा कशी देत आहे. या ॲपवरनं लेक्चर्स, स्टडी मटेरियल आणि सरावासाठी लागणाऱ्या टेस्ट्स सगळं काही एकाच जागी अगदी व्यवस्थित दिलंय. तर इथले लेक्चर्स कठीण कॉन्सेप्ट्स एकदम सोपे करून सांगतात. हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर अतिशय सहजपणे मिळतं. तेव्हा आजच हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या स्मार्ट प्रवासाला सुरुवात करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आपल्या भारत देशामध्ये आरटीआय कशासाठी आलेला आहे, बरोबर? आरटीआय, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, हा कशासाठी आलेला आहे तुम्हाला माहिती असेल. हा जनतेसाठी ऍक्ट आहे, तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे की सरकारी कामांमध्ये जो काय म्हणतो आपण ओपेकनेस आहे, तो ओपेकनेस ट्रान्सपरन्सी मध्ये म्हणजे पारदर्शकतेमध्ये कन्वर्ट व्हावा, यासाठी हा कायदा आहे. बट हा कायदा जनतेसाठी बनून सुद्धा या जनतेलाच माहिती नाही की हा कायदा काय. म्हणजे तुम्ही पहिलं जर समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल की जनतेसाठी हा कायदा आहे, पण या जनतेलाच माहिती नाही की हा कायदा कशासाठी वापरला जातो, या कायद्यामधून काय होतं काय नाही होत, बरोबर? जी सरकारी सिस्टीम आहे म्हणजे गव्हर्नमेंट सिस्टीम आहे, ही गव्हर्नमेंट सिस्टीम कशी आहे, उपेक आहे. म्हणजे कर्टन लावलेला आहे, कर्टनच्या बाहेर दिसत नाही, म्हणजे पॅक सिस्टीम आहे. त्या पॅक सिस्टीमला ट्रान्सपरंट सिस्टीम मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं गरजेची आहे. तुम्ही जर बघितलं असेल, तुम्हाला लक्षात येईल, आपण थोड्या वेळ अगोदर स्मार्ट गव्हर्नन्स शिकलो, आपण त्याच्या अगोदर गुड गव्हर्नन्स शिकलो, त्याच्या अगोदर आपण गव्हर्नन्सच्या कन्सेप्ट शिकलो. आणि या गव्हर्नन्सच्या कन्सेप्ट शिकताना विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर खूप वेगवेगळे पिलर्स आले, वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आलेत, बरोबर, फीचर्स आलेत. त्यापैकी जे 4 पिलर्स आहे गुड गव्हर्नन्सचे, ते कोणते आहेत रे? ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, प्रेडिक्टेबिलिटी आणि काय म्हणतो आपण पार्टिसिपेशन. यालाच आपण वेगवेगळ्या पद्धतीने दिलं, अपर्फेक्ट या शब्दाने डिफाईन केलं. अपर्फेक्ट. ए फॉर जर तुम्ही बघितलं असेल तर अकाउंटेबिलिटी, पी फॉर पार्टिसिपेशन, ई फॉर विद्यार्थी मित्रांनो इफिशियन्सी, ई फॉर या ई वरून काय म्हणतो इक्विटी ना, नंतर आर फॉर रिस्पॉन्सिव्ह, एफ फॉर फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन, फॉलो द लॉ, सी फॉर कॉन्सेन्सस आणि टी फॉर ट्रान्सपरन्सी, बरोबर? हे सुद्धा लिहिलंय किंवा हे सुद्धा लिहिलं तर तुम्हाला काय वाटेल, योग्य पद्धतीने आपण पिलर्स लिहिलं असं म्हणू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1976 ला राजनारायण वर्सेस स्टेट ऑफ यूपी. राजनारायण हे व्यक्तिमत्व आहे, यांनी एक यूपी गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट केस टाकली. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की भारतीय लोकशाहीला जनता मालक आहे. म्हणजे काय, या देशामध्ये जी जनता आहे ही काय किंग आहे. मग सर हे कसं, तर मी तुम्हाला आता थोडस या ठिकाणी सांगतो. बघा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे बनलं त्याचं जे आपण समरी म्हणतो, समरी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? प्रीअम्बल, बरोबर, प्रस्तावना, सरनामा, उद्देशिका, उद्देशपत्रिका. लक्षात, ही जी प्रस्तावना आहे या प्रस्तावनामध्ये आपण काय केलेलं आहे, याला डिफाईन केलंय 4 पार्ट्स मध्ये. जो पहिला पार्ट आहे त्याला आपण डिफाईन करतो उगमस्थान. उगमस्थान म्हणजे काय रे? ओरिजिन. ठीक आहे. दुसरा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो स्वभाव. तिसरा पार्ट आहे उद्दिष्ट आणि चौथा पार्ट आहे स्वीकृती. स्वीकृती. उगमस्थान मध्ये जर आपण बघितलं, वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल म्हणजे आम्ही भारतीय लोक, भारतीय लोक.
आम्ही भारतीय लोक. ठीक आहे. स्वभाव सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. इकडे न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता, एकात्मता लिहून घेतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. त्यानंतर न्याय, ठीक आहे. इकडे असं आहे. आता तुम्ही बघितलं असेल तर भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे ही काय सांगते, वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे या वी द पीपल पासून, म्हणजे भारतीय जनतेपासून काय मिळालेलं आहे, या संविधानाला अधिकार मिळाले. बरोबर. आणि या संविधानामध्ये जे अधिकार लोकांपासून घेतलेले आहेत, कोणी, संविधानाने, तर या संविधानाचे जे हायेस्ट ऑथॉरिटी आहे किंवा संविधान कोणाला सेंटर मध्ये ठेवून बनवण्यात आलाय, तर जनतेला सेंटर मध्ये ठेवून बनवण्यात आलाय. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये जेही मालक असतील कोणाचे, या देशाचे, तर देशाचे मालक कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, तर भारतीय जनता ही भारतीय लोकशाहीमध्ये काय मालक आहे. कारण दर 5 वर्षानंतर गव्हर्नमेंट मध्ये चेंजेस होतात. बरोबर. म्हणजे जनता इज अ किंग मेकर, आणि मग हे किंग झालेले आहेत ती काय करतात, आपल्या भारत देशामध्ये रूल्स रेग्युलेशन तयार करतात, आणि त्याच्या हिशोबाने आपला भारत देशाचा जो प्रवास आहे हा सुरळीत चालतो. ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या केसमध्ये 1976 मध्ये राजनारायण वर्सेस स्टेट ऑफ यूपी मध्ये असं सुप्रीम कोर्टनी निर्देशांक दिलं, असं सुप्रीम कोर्टनी जजमेंट दिलं, ज्याच्यामध्ये जनता भारतीय लोकशाहीचा काय आहे, मालक आहे. बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच मध्ये तुम्ही जर आर्टिकल नंबर 19(1) बघितला असेल, माहितीचा अधिकार हा राज्यघटनेचा कलम 19(1) अंतर्गत मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स मानला जाईल, असं सुद्धा या ठिकाणी डिफाईन करण्यात आलं. मग तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मूलभूत हक्क शिकला असाल, मूलभूत हक्क जर तुम्ही शिकला असाल तर संविधानाचा भाग नंबर 3, संविधानाचा भाग नंबर 3 याच्यामध्ये बघितलं तर कलम नंबर 12 ते 35 दिलेले आहे. आणि मूळ मूलभूत हक्क जर आपण बघितले, मूळ याला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो 14 ते 32. मूळ किती आहे, 14 ते 32. आणि या 14 ते 32 मध्ये जर आपण डिफाईन करायला गेलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या हेही लक्षात येतं की याच्यामध्ये कलम नंबर 32 ही संविधानाचा आत्मा आहे आणि संविधानाचे हृदय आहे. बरोबर. आत्मा पण आहे आणि हृदय पण आहे. आणि याच्यामध्येच एक कलम आहे, ती आहे कलम नंबर 19. याच्यामध्ये काय रे, बोलण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे. राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आल्यानंतर काय होतं, असेंब्ली तयार होतं. असेंब्ली म्हणजे सभा घेणे. सभा तयार झाली
म्हटली तर सभानंतर काय येतं, ग्रुप्स येतात, असोसिएशन्स येतात, म्हणजे संघटना येतात. संघटना झाल्यानंतर आपण काय करतो, स्थलांतर करतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे भारताअंतर्गत जर तुम्हाला स्थलांतर करायचं असेल तर कलम नंबर आपल्याला 19 मध्ये दिसतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा अधिकार येतो त्याच्यामध्ये, की वास्तव्य, म्हणजे स्थलांतर केल्यानंतर आपल्याला वास्तव्य करावं लागेल, रेसिडेन्स करावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट अधिकार येतो विद्यार्थी मित्रांनो, वास्तव्य झाल्यानंतर आपल्याला पैसा कमवायचा आहे, तर पैसा राईट टू प्रॉपर्टी, पण आता तो आहे का नाहीये. मग राईट टू प्रॉपर्टी आहे, पैसा कमवायचा आहे, तो आता राहिलेला नाहीये. मग पैसा कमवण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला व्यवसाय करावा लागेल. तर व्यवसायाचे स्वातंत्र्य सुद्धा तुम्हाला आर्टिकल नंबर 19 मध्ये दिसतं. मग आता तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे का? येस. विदाउट इन्फॉर्मेशन तुम्ही बोलूच शकत नाही. तुम्ही जर बघितलं असेल गेल्या 15 दिवसांपासून आपण डेली सेशन घेतोय. पहिले 1 घेतला, नंतर 2 घेतले, डेली 3 ते 4 सेशन आपण घेतोय. तर माझ्याकडे जर इन्फॉर्मेशन नसली तर मी इतकं बोलूच शकलो नसतो, बरोबर. माझ्याजवळ इन्फॉर्मेशन आहे म्हणून मी काय करू शकतो, या ठिकाणी बोलू शकतो. जर इन्फॉर्मेशन नसती तर मी या ठिकाणी तुमच्यासोबत बोलू शकलो नसतो, संवाद साधू शकलो नसतो, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इथे बघण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या हेही लक्षात येईल की ही जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे त्याला मी वेल स्ट्रक्चर मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करतो, याला योग्य पद्धतीने मांडतो. मग आता मला सांगा, जर माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे म्हणून मी तुमच्यासोबत बोलतोय, जर माझ्याकडे इन्फॉर्मेशन नसती तर मी तुमच्यासोबत बोलू शकलो असतं का? तर याचं उत्तर आहे नाही, म्हणजे नाही. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सांगा, ही इन्फॉर्मेशन कधी आली माझ्याकडे, तर आपल्या संविधानाने सांगितलंय की आर्टिकल नंबर 19(1) मध्ये जेव्हा तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, याच सोबत तुम्हाला इन्फॉर्मेशन घेण्याचाही अधिकार येतो, घेण्याचा अधिकार. म्हणून राजनारायण केसमध्ये, कोणती केस आहे, राजनारायण केसमध्ये आपल्याला हे सांगितलंय की या लोकशाहीचे जे मालक आहे ते कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, तर स्वतः भारतीय जनता आहे. आणि याच्यामध्ये डिफाईन करण्यात आलं की माहिती घेणं हा लोकांचा मूलभूत हक्क आहे आणि याची अंमलबजावणी झाली आरटीआय ऍक्ट 2005 पासून. ठीक आहे. मग आता हा जो प्रवास आहे कसा झाला, इव्होल्युशन कसं झालं, हे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. चलो आता आपण हळूहळू याला डिफाईन करू. तर याचं सिग्निफिकन्स काय, तर मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला लक्षात येईल की याचं पहिलं सिग्निफिकन्स आहे, जी गव्हर्नमेंटची सिक्रेटिव्ह किंवा सिक्रेट असलेली जी सिस्टीम आहे, सिक्रेटिव्ह सिस्टीम आहे, याला आपल्याला काय बनवता येईल, ट्रान्सपरंट सिस्टीम बनवता येईल. ट्रान्सपरंट सिस्टीम बनवता येईल. म्हणजे जी पहिली ओपेक सिस्टीम होती, पारदर्शक नव्हती, जे पडदा लावलेला होता, तो पडदा सिस्टीम आता हटवायचा आणि सगळी काय करायला लागेल, ट्रान्सपरंट करावं लागेल. दुसरा, याला आपण काय म्हणू शकतो, रिफॉर्म्स इन सिव्हिल सर्व्हिसेस. म्हणजे काय, तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत जी सिस्टीम होती ही रिजिड सिस्टीम होती है ना, आता याला ट्रान्सफर करावं लागेल. इथे लिहू शकतो रिफॉर्म्स इन ब्युरोक्रेसी, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये रिफॉर्म सुद्धा होईल. त्यानंतर विद्यार्थी म्हणजे तिसरा, रिस्पॉन्सिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन. रिस्पॉन्सिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर याच्या माध्यमातून आपल्याला लीड्स टू पीपल्स पार्टिसिपेशन. पीपल्स पार्टिसिपेशन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं म्हणता येईल की इथूनच गुड गव्हर्नन्स काय होईल, इस्टॅब्लिशमेंट होईल. गुड गव्हर्नन्स काय होईल, इस्टॅब्लिशमेंट होईल, असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर ही जी संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो, ही काय करेल, ग्रास रूट लेवलला योग्य पद्धतीने काय होईल, इम्प्लिमेंट होईल.
म्हणजे आपली जी ग्रासरूट लेवलची जी डेमोक्रेसी आहे ही स्ट्रेंथन केल्या जाते आणि याच्या माध्यमातून पब्लिक ट्रस्ट काय होईल रे, डेव्हलप होईल. हे RTI चे काय आहेत, सिग्निफिकन्स आहे, म्हणजे महत्व आहे. लक्षात पक्का. मग आता या सिग्निफिकन्सचं जे महत्व आहे, जे इव्होल्युशन आहे, ते कशा पद्धतीने झालं हे तुम्हाला इथून तुमच्या लक्षात येईल. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, पक्का इथपर्यंत समजलं? काही डाऊट आहे सांग. नाही. आता या RTIचं आपल्या भारतामध्ये कसं इव्होल्युशन झालं ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. RTI इव्होल्युशन. RTIचं इव्होल्युशन कसं झालं? 1776 यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा एक स्वीडन या देशामध्ये फर्स्ट टाइम फ्रीडम ऑफ प्रेस ऍक्ट पास झाला. नाव काय आहे? फ्रीडम ऑफ प्रेस ऍक्ट पास झाला. कधी? 1776 ला. आणि याच्या माध्यमातून जे इन्फॉर्मेशन आहे ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. लोकांना इन्फॉर्मेशन बोलायची आहे, स्प्रेड करायची आहे, तर यासाठी इन्फॉर्मेशन माहिती असणं सुद्धा काय होतं, गरजेचं होतं, असं यांचं म्हणणं होतं. हे झालं. त्यानंतर 1951 ला विद्यार्थी मित्रांनो फिनलँड या देशामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा एखादी लॉ बनवण्यात आला. त्यानंतर 1970 ला नॉर्वे आणि डेन्मार्क या देशांमध्ये सुद्धा लॉ बनवण्यात आला. नंतर 1966 मध्ये विद्यार्थी मित्रांनो एक वेगळ्या देशामध्ये कायदा बनवणं. ऍक्च्युली तो याच्या पहिले तुम्ही का नाही घेतला, कारण की बनवला होता याच्या पहिले, बट याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले आणि तो चेंजेस केला 1974 ला. म्हणजे हा अपडेटेड लॉ आहे. आला होता 1960 ला, पण त्याच्यामध्ये काही तरतुदी चुकीच्या होत्या, त्याला मग चेंज केलं आणि रिफाईन केलं. त्यानंतर UK युनायटेड किंगडम यांनी सुद्धा 2000 मध्ये RTI ऍक्ट आणला आणि इंडियाने 2002 मध्ये भारताने, म्हणजे इंडिया 2002 मध्ये कोणता ऍक्ट आणला? फ्रीडम ऑफ इंडिपेंडंट ऍक्ट. कायद्याचं नाव बघा काय, फ्रीडम ऑफ इंडिपेंडंट ऍक्ट 2002 आणि याला इम्प्लिमेंट केलं 2005 ला. कशाच्या माध्यमातून? आपण राईट टू इन्फॉर्मेशन RTIच्या माध्यमातून. म्हणजे हे इव्होल्युशन झालं की बाबा पहिले 1776 मध्ये आणल्यानंतर स्वीडन देशाने नाव काय त्याचं, फ्रीडम ऑफ प्रेस ऍक्ट. याच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो जेही लोक प्रेस आहे म्हणजे इन्फॉर्मेशन स्प्रेड करताय याच्यामध्ये त्यांना फ्रीडम आहे. मग इन्फॉर्मेशन स्प्रेड करायची आहे तर यासाठी त्यांना काही इन्फॉर्मेशन लागेल. ती इन्फॉर्मेशन कशी असेल, काय असेल, हे या ठिकाणी त्यांनी सुचवलं. बरोबर. त्यानंतर फिनलँड या देशाने आणला. नंतर नॉर्वेनी आणला. बरोबर, नॉर्वेनी आणला, पण त्याच्यामध्ये अपडेशन झालं म्हणून इश्यूज झाले, म्हणून नॉर्वेनी 1970 ला इम्प्लिमेंट केला. त्यानंतर डेन्मार्कनी 1976 मध्ये त्याला अपडेशन मध्ये टाकलं आणि एक बेस्ट लॉ आणला. नंतर UKनी 2000 मध्ये आणि इंडियाने 2002 मध्ये राईट टू इन्फॉर्मेशन आणला. म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनची जी ट्रान्सपरन्सीची जी सुरुवात आहे आपण बघितली तर आपल्याला कुठे दिसते, स्वीडन पासून होताना दिसते. ठीक आहे, आलं लक्षात इथपर्यंत?
मग आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये याचं इव्होल्युशन कसं झालं ते आपण समजून घेऊ. एक आहे 1975 ला, 1975 ला राजनारायण केसमध्ये, राजनारायण वर्सेस यूपी गव्हर्नमेंट या केसमध्ये विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्टने एक डिसिजन दिला की भारतीय लोकशाहीचे जे मालक आहे, भारतीय लोकशाहीचे जे मालक आहे, हे मालक कोण आहे सांगा मला? भारतीय लोकशाहीचे मालक आहे जनता. म्हणून या जनतेला पब्लिक ऍक्ट बद्दल इन्फॉर्मेशन मिळवणं हे काय गरजेचं आहे. पब्लिक ऍक्ट बद्दल इन्फॉर्मेशन घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण भारतीय लोकशाहीचे जे मालक आहेत हे ओरिजिनल कोण आहे? जनता. मग जनतेला हे जे सरकार जे काही बनवत असेल याबद्दलची इन्फॉर्मेशन असणं काय गरजेचं आहे. म्हणून राईट टू इन्फॉर्मेशन, बरोबर, राईट टू इन्फॉर्मेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 1981 ला एक केस झाली. त्या केसमध्ये जजमेंट देण्यात आलं की प्रभा दत्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया, प्रभा दत्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ठीक आहे, युनियन ऑफ इंडिया. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, ही प्रभा दत्ता का आलं तर ही केस का आली तर कारण 1977 ला आपल्या भारतामध्ये जे जनता पार्टीचं जे गव्हर्नमेंट होतं, या जनता पार्टीच्या मॅनिफेस्टेशन मध्ये एक होतं राईट टू इन्फॉर्मेशन, की बाबा आम्हाला निवडणुकीमध्ये निवडून येऊ द्या, आम्ही तुम्हाला राईट टू इन्फॉर्मेशन देतो. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल 89 ला जे जनता दल होतं तेव्हा सुद्धा इथे ते इम्प्लिमेंट झालं नाही, पण जनता दलनी पुन्हा मॅनिफेस्ट केलं की राईट टू इन्फॉर्मेशन आम्ही निवडून आलो की तुम्हाला देतो. पण 1981 मध्ये जी केस झाली प्रभा दत्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये, राईट टू नो इज बेसिस ऑफ फंडामेंटल राईट्स इन फ्रीडम ऑफ स्पेस. म्हणजे या केसमध्ये प्रभा दत्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टने म्हटलं राईट टू नो इज व्हेरी मच नेसेसरी फॉर फ्रीडम ऑफ स्पेस. म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती असणं हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय अत्यंत महत्वाची आहे. अदरवाईज तुम्ही ती इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत ती पोहोचू शकत नाही. यही कसं झालं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये आरटीआय मुवमेंट स्टार्ट झाली, ठीक आहे. आणि हे जे आरटीआय मुवमेंट स्टार्ट झाली यासाठी तुम्ही जर बघू शकता तर ही सुरू झाली वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्राम मधून. वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्राम मधून. आणि हा जो वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आहे हा सुरू केला अरुणा रॉय. कुठे? राजस्थान या राज्यामध्ये सरकारने एक प्रोग्राम लॉन्च केला, वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. तुम्ही आज व्ही राम म्हणून ओळखता, जी राम म्हणून ओळखता, मनरेगा तुम्ही ऐकलं असेल. हा प्रोग्राम सुरू झाला आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर या वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्राम अंतर्गत
भयंकर करप्शन, भयंकर म्हणजे भयंकर लेवलचं करप्शन होतं. आणि हा प्रोग्राम जेव्हा होऊन राहिलेला आहे त्यावेळेस करप्शन सुद्धा वाढलं. आणि करप्शन वाढलं मग तुम्ही विचार करा याचा जो इम्पॅक्ट आहे किती भयावह असेल. बरोबर, ज्याला फायदा पोचायला पाहिजे त्यांना मिळाला नाही. करप्शन खूप मोठं आहे. तर अनुरा रॉयनी काय केलं, या व्यक्तिमत्वाने म्हणजे अरुणा रॉयनी आंदोलन केलं की हे जे करप्शन झालेलं आहे या करप्शन मध्ये जोही काय असेल आपला दलाल असेल, मधातला कॉन्ट्रॅक्टर असेल, या कॉन्ट्रॅक्टरने जे काही केलं असेल तर त्याची माहिती आम्हाला द्यावी. कारण की भयंकर करप्शन झालेलं आहे. बरोबर, हा कॉन्ट्रॅक्टर दाखवतोय की पैसे तर आम्ही पाठवतोय, ज्या व्यक्तीला द्यायचे आहे त्या व्यक्तीला आम्ही पैसे देतोय, पण व्यक्तीपर्यंत पैसेच पोहोचले नाहीये. मग ही जी माहिती आहे कुठे लिहिली, कशी लिहिली, कशा पद्धतीने लिहिली, कुठून आणली, हे देणं काय केलं, कंपल्सरी केलं. कोणी, आरटीआय अंतर्गत. पण भेटली असेल का, म्हणजे इथून सुरू झालं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याचमुळे एकदा झाली, याचमुळे 1990ला आपल्या भारतामध्ये स्ट्रॉंग नेटवर्क तयार झालं. कशासाठी, की जे पब्लिक ऍक्ट्स आहेत याला लोकांसाठी ओपन करून द्यावे, लोकांसाठी ओपन करून द्यावे. आणि इथूनच आपल्या भारत देशामध्ये एक नॅशनल मुवमेंट सुरू झाली. नॅशनल मुवमेंट काय झाली, सुरू झाली. आणि याच नॅशनल मुवमेंटच्या मदतीने आपल्या भारतामध्ये 1997 ला एक कमिटी स्थापन झाली. तिचं नाव आहे HD शोरे समिती. HD शोरे समिती. आणि या समितीने जे इन्फॉर्मेशन आणली त्याचं रूपांतर त्यांनी कशामध्ये केलं, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये. बरोबर, म्हणजे असं म्हणता शोरे कमिटीचे रेकमेंडेशन इम्प्लिमेंट करण्यासाठी राईट टू इन्फॉर्मेशन आणला गेला. लक्षात, पक्का समजलं विद्यार्थी मित्रांनो? व्हेरी गुड. आता जाऊ आपण पुढे. आता RTI ची जी संकल्पना आहे की यामधून आपण काय करणार आहोत आणि काय नाही करणार आहोत हे तुम्हाला आता इथे समजेल. इव्होल्युशन शिकलो. कायद्याची मुख्य उद्दिष्टे, नागरिकांचे सक्षमीकरण म्हणजे भारतीय जनतेला काय करायचं, एम्पॉवर करायचं. भारतीय नागरिकांना एम्पॉवर करायचं आहे की त्यांच्या राईट्स बद्दल त्यांना पब्लिक इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे. जेही सरकार करतं त्याची प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचणं अनिवार्य आहे किंवा गरजेचं आहे असं या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. त्यानंतर पारदर्शकता आणि बेजबाबदेही म्हणजे गव्हर्नमेंट जी पहिले सिक्रेटिव्ह सोसायटी आहे याला आता आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल. ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये जर बघितलं असेल सगळं सिक्रेटिव्ह होतं. तुम्हाला काही माहिती पडेल का? नाही, काहीच नाही. पण आपल्याला असं काही या ठिकाणी करावं लागेल की ज्याच्या माध्यमातून ही जी सिक्रेटिव्ह सोसायटी आहे ही ट्रान्सपरंट बनेल. आणि ही जी सोसायटी आहे, सोसायटी इन द सेन्स गव्हर्नमेंट, हे जबाबदार बनेल की त्यांनी केलेल्या कृतीबद्दल, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल, त्यांनी घेतलेल्या डिसिजन बद्दल ते काय असणार आहे, जबाबदार असणार आहे. त्याला आपण अकाउंटेबिलिटी बनवू. नंतर भ्रष्टाचाराला आळा घालणे, करप्शन जे होत आहे या करप्शनला आळा घालणे, सोबतच लोकशाही खऱ्या अर्थाने काम करेल याची खात्री करणे. म्हणजे डेमोक्रेसी
डेमोक्रेसी योग्य पद्धतीने का होईल, इम्प्लिमेंट होईल याची काळजी घेऊ. हे काय मुख्य उद्दिष्ट आहेत. मी तुम्हाला सिग्निफिकन्स महत्व सांगितलंच. एम्पॉवरमेंट, पारदर्शकता, जबाबदारी, बेजबाबदार नाही, जबाबदारी, भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि लोकशाहीची खऱ्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन. आता इथे सेक्शन आहे, जो आरटीआय याच्यामध्ये काही सेक्शन्स आहेत. सेक्शन 2H मध्ये सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे पब्लिक ऑथॉरिटीज म्हणजे काय? केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणारे सर्व विभाग. बघा, यांनी डेफिनेशन दिली आहे पब्लिक ऑथॉरिटीची. पब्लिक ऑथॉरिटीज म्हणजे काय? अशी काही गोष्टी की ज्या केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत येतात, त्या प्रत्येक संस्थेला आपण पब्लिक ऑथॉरिटीने डिफाईन करतो. सोबतच ज्युडिशरी पण या ठिकाणी येतात. ज्युडिशरी सुद्धा या ठिकाणी येतात. बट ज्युडिशरी मध्ये जजेस नाही येणार, जज नाही येणार आरटीआय अंतर्गत. ज्युडिशरी मध्ये काय असणार, जे ज्युडिशरी मध्ये ऑफिशियल्स असतात, ऑफिशियल्स ते सुद्धा या ठिकाणी येतात. बरोबर. त्याचबरोबर संविधानिक बॉडीज, संविधानिक बॉडीज, त्या बॉडींचाही सहभाग या ठिकाणी येणार. त्यानंतर नीती आयोग, प्लॅनिंग कमिशन, सोबतच सरकारी निधीतून मिळवणारा जो एनजीओज आहेत यांचाही समावेश या ठिकाणी केला जाईल. बरोबर. ओन, कंट्रोल आणि सबस्टॅन्शियली फायनान्सेस बाय गव्हर्नमेंट म्हणजे पब्लिक सेक्टर युनिट, PSU यांचाही सहभाग आपल्याला काय म्हणतो पब्लिक ऑथॉरिटीज मध्ये किंवा सरकारी संस्थांमध्ये किंवा सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये दिसून येतो. काय बघा, लक्ष द्या, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा संविधानिक बॉडीज, ज्युडिशरी ऑफिशियल्स, जजेस नाही. त्यानंतर PSU आणि ज्या एनजीओजला सरकारकडनं निधी दिला जातो, सरकारकडनं पैसा दिला जातो, त्याही संस्था या ठिकाणी येतात. नंतर आहे 2J मध्ये माहितीचा अधिकार. कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली माहिती यात काय होतो, कामाची आणि कागदपत्राची तपासणी घेणे. म्हणजे जितकंही काम या पब्लिक ऑथॉरिटीने केलं तर त्याची काम कसं झालं, काय झालं, त्यांनी डॉक्युमेंट कोणते घेतले, कोणते नाही घेतले, याबद्दलची सगळं विद्यार्थी मित्रांनो काय केलं जातं रे, इन्फॉर्मेशन घेतली जातं. नोंदी घेणे, प्रमाणित नमुने घेणे, फ्लॉपी घेणे, टेप घेणे, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स मिळवणे, हे सगळं कशामध्ये येतं, आरटीआयच्या अंतर्गत येतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. नंतर आलो कायद्याची मुख्य कलमे, चीटशीट काय ते समजून घेऊ. सेक्शन नंबर 4A 1B मध्ये माहितीची सक्रिय प्रकटीकरण करणे म्हणजे प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर. सरकारने एखादी ऍक्ट बनवला, तो सिक्रेटिव्ह नसायला पाहिजे. आता तुम्ही जर बघितलं असेल टॅक्सेशन बिल आलं, या टॅक्सेशन बिल मध्ये असं सांगण्यात येत आहे की 2000च्या वरती UPI ट्रान्झॅक्शन कराल तर त्याच्यावर एक्स्ट्रा चार्जेस लावले जाणार आहेत. सरकार सिक्रेटिव्ह असतं तर सरकारने त्यांना लपून छपून करून घेतलं असतं. पण आता सरकारला माहिती आहे आपण लपून छपून काहीही करू शकत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्यांनी हे सांगितलेलं आहे या ठिकाणी की लपून छपून करण्यापेक्षा डायरेक्टली ट्रान्सपरंट असायला पाहिजे. म्हणजे लोकांना माहिती पडेल की एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स इन दी लोकसभा इन राज्यसभा, म्हणजे पार्लिमेंट मध्ये नेमकं काय होतं हे लोकांना कळेल असं. त्यानंतर सेक्शन 6 माहिती मिळवण्यासाठी अर्ज करण्याची साधी प्रक्रिया. म्हणजे जी जनता आहे, ज्या जनतेला वाटतं की आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे आहे डिपार्टमेंट्स कडनं, तर त्यावेळेस ते अर्ज करू शकतात आणि त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन मागवून घेऊ शकतात. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 7 जन माहिती अधिकारी, PIO. ठीक आहे, जे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असतात यांचं काय आहे ते आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. PIO
पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर माहिती पुरवण्याची कालमर्यादा म्हणजे सेक्शन 7 अंतर्गत आपण जन माहिती अधिकाऱ्याची स्थापना केली आणि त्यांनी विदिन अ लिमिटेड टाइम पिरियड मध्ये काय करायला पाहिजे की आपल्याला ती इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. मग पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आहे याची जर तुम्हाला विचारलं कोणत्या कलम अंतर्गत स्थापना होते, बरोबर, कोणत्या कलम अंतर्गत स्थापना होते, तर आपल्याला तिथून हे सांगणं गरजेचं आहे आणि आपल्याला हे माहिती असणं सुद्धा काय गरजेचं आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला सेक्शन 8 मध्ये माहिती देण्यापासून सूट म्हणजे हे जे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आहे, हा जो ऑफिसर आहे कोणती माहिती तुम्हाला देऊ शकणार नाही, म्हणजे कोणती माहिती काय असेल, एक्झम्पशन असेल, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजून येईल. नंतर 8.2 जनहित लार्जर पब्लिक इंटरेस्टसाठी सिद्ध झाल्यास ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत असलेली माहिती उघड करण्याची तरतूद आहे. म्हणजे काय, जर याच्या माध्यमातून लार्जर पब्लिक साठी काही गोष्टी येत असेल, म्हणजे लार्जर पब्लिकचा इंटरेस्ट प्रोटेक्ट केला जात असेल, तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय होईल, योग्य पद्धतीने त्याला काय करता येईल, इम्प्लिमेंट सुद्धा करता येईल. ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या लक्षात येईल की जे ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आहे की नाही, तर त्याच्या अंतर्गत काही एक्झम्प्टेड इन्फॉर्मेशन आहे ते देता येणार नाही. बट आपण असं म्हणू शकतो की या 8.2 मध्ये ती इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला भेटू शकते. सेक्शन 19 अंतर्गत जर बघितलं, अपिलीची द्विस्तरीय 2 टायर यंत्रणा, हे काय आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. सेक्शन 20 चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्यास किंवा वेळेत माहिती न मिळाल्यास त्या PIO अधिकाऱ्याला काय होऊ शकतं, शिक्षाही होऊ शकते. त्यानंतर सेक्शन 23 कनिष्ठ न्यायालयांना खटले चालवण्यास मनाई, म्हणजे जे लोअर कोर्ट्स आहे याच्यामध्ये खटले चालत नाही. हे सगळे खटले सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाअंतर्गत येतील. काय येतील, कारण राईट टू इन्फॉर्मेशन हा तुमचा फंडामेंटल राईट्स आहे आणि फंडामेंटल राईट्सचं जर व्हायोलेशन गेलं तर आपण आर्टिकल नंबर 32 आणि आर्टिकल नंबर 226 मध्ये घेऊन जातो, बरोबर. आर्टिकल नंबर 32 आणि आर्टिकल नंबर 226 आपण या ठिकाणी वापरतो. मग आता ही जी प्रोसेस आहे कशी आहे हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो की कशी होते, काय होते, हे ट्रू टायर यंत्रणा काय, सगळं मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. लक्षात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे ही फर्स्ट 30 डेज, 50 डेज, फर्स्ट लेवल अपील, सेकंड लेवल अपील काय, आता मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. ठीक आहे. 1 मिनिटाचा वेळ द्या मला. 50 ठीक. आता बघा कसं होतं, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अप्लिकंट आहात, तुम्ही काय केला, अर्ज केला. मी वरतून काढतो, तुम्ही इथे अप्लिकंट आहात, तुम्ही अर्ज केला. तुम्ही अर्ज कोणाला करणार, PIO ला तुम्ही अर्ज केला की बाबा मला इन्फॉर्मेशन पाहिजे, तुम्ही मला इन्फॉर्मेशन द्या. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अपील करू शकता. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल 2 गोष्टी असतात, एक APIO कसली, तुम्ही दुसरा APIO. जर तुम्ही PIO ला डायरेक्ट इन्फॉर्मेशन मागितली तर ती 30 डेज मध्ये तुम्हाला भेटणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशनला इन्फॉर्मेशन मागितली तर ती 35 डेज मध्ये तुम्हाला भेटणं काय अपेक्षित आहे. लक्षात. त्यानंतर यांनी जर इन्फॉर्मेशन दिली नाही तर तुम्ही याला काय करू शकता, हायएस्ट अपेलंट कडे जाऊ शकता. म्हणजे याच्यापेक्षा जे हायएस्ट ऑथॉरिटी असेल, मी ते लिहितो, हायएस्ट अपेलंट कडे जाऊ शकता. इथे जेव्हा तुम्ही गेला तर आपण याला असा बॉक्स मिळणार, पहिले IPO,
PIO, APIO 30 डेज, 35 डेज किंवा हायएस्ट कडे, तर याला फर्स्ट लेवल अपील म्हणतात. अपील, फर्स्ट लेवल अपील. जेव्हा फर्स्ट लेवल अपील झाली तर तुम्हाला 30 डेज मध्ये इन का असतं गरजेचं असतं. पहिल्या 30 दिवसांमध्ये, म्हणजे हे 30 दिवस सोडून हे 30 दिवस, ठीक आहे, म्हणजे 60 दिवस झाले. मग आता यांनी जर नाही आलं, यांनी पण काम नाही केलं, तर मग आपल्याकडे CIC, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन किंवा स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन, आपण यांच्याकडे जाऊ शकतो. याला म्हणतात सेकंड अपील. ही झाली फर्स्ट अपील, ही झाली सेकंड अपील. सेकंड अपील. आणि CIC आणि SIC ला ऑलमोस्ट विद्यार्थी मित्रांनो यांना सुद्धा 30 दिवसांमध्ये निर्णय द्यावा लागतो, 30 डेज मध्ये. आणि यांच्याही डिसिजनला अपील करता येतं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट इथे टाइम नाही दिलेला आहे, पण याला म्हणतात हायएस्ट अपील. हायएस्ट अपील. आणि हे मग तुम्हाला निर्णय देतील ते टाइम पिरियड माहिती. म्हणजे एक अप्लिकंट पहिले APIO यांच्याकडे जाईल, त्याच्याकडे गेला तर 35 दिवसामध्ये द्यायला पाहिजे. जर PIO कडे गेला तर किती दिवसामध्ये द्यायला पाहिजे? 30 दिवसांमध्ये. जर 30 दिवसामध्ये नाही दिलं तर डायरेक्टली आपण अपील कोणाकडे येऊ शकतो? हायएस्ट अपीलंटकडे. त्या शासकीय इमारतीमध्ये किंवा शासकीय डिपार्टमेंटमध्ये जो कोणी PIOच्या वरती असेल त्याच्याकडे आपण जाऊ. त्याने 30 दिवस मध्ये नाही दिला, मग आपण 30 दिवसानंतर आपण कुठे जाऊ शकतो? CIC किंवा SIC कडे मागू शकतो. त्यांनी नाही दिलं तर मग डायरेक्टली आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मध्ये अपील करू शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल की अपीलीची द्विस्तरीय म्हणजे 2 टायर यंत्रणा आहे, बरोबर. ही फर्स्ट यंत्रणा, ही सेकंड यंत्रणा असते. त्यानंतर माहिती मिळवायची कालमर्यादा कशी, मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर. अप्लिकेशन RTI इथे दिला, स्कॅम एक्सपोज कसे झाले, 2G स्पेक्ट्रम, होल ब्लॉक्स आहे. RTI ने प्रशासनाचा दृष्टिकोन गोपनीयतेकडून म्हणजे सिक्रेसीकडून मोकळेपणाकडे म्हणजे ओपननेसकडे बदलला. गरीब आणि दुर्बल घटकांना धोरणांची माहिती मिळून सक्षम काम केले आहे. तर तुम्ही बघितलं असेल पहिले इन्फॉर्मेशनच होत नव्हती. हा जो RTI जो ऍक्ट आहे कुठून आलाय? वेज एम्प्लॉयमेंट याच्यामधून, म्हणजे गरीब आणि दुर्बल घटकांना जो फायदा भेटायला पाहिजे होता अरुणा रॉयनी, तो भेटत नसल्यामुळे जे कॉन्ट्रॅक्टर होते यांच्या अगेन्स्ट खूप मोठी कारवाई केली आणि त्याच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून दिले की बाबा इसमें कुछ दाल में कुछ तो भी काला है, हो की नाही. आणि तिथूनच हे काय झालं, पुढे आलं असं आपण म्हणतो. मग 30 दिवस साधारण परिस्थितीमध्ये म्हणजे अप्लिकेंटनी अर्ज केल्यानंतर 30 दिवसामध्ये तुम्हाला ते मिळणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. जर 30 दिवसामध्ये नाही मिळालं, 30 दिवसाकडे कोणाकडे? PIO कडे अर्ज पाठवला असेल तर PIO. जर त्यांनी APIO कडे पाठवला असेल तर किती दिवस? 35 दिवसांमध्ये. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, 48 तासात माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित किंवा स्वातंत्र्याशी असेल तर 48 तासामध्ये म्हणजे 2 दिवसांमध्ये, समजा मी आज आपले इन्फॉर्मेशन मागवली आणि ती जर माहिती त्या व्यक्तीच्या जीवाशी किंवा स्वातंत्र्याशी असेल, लाईफ अँड लिबर्टीशी संबंधित असेल, तर ऑलमोस्ट विद्यार्थी मित्रांनो ही माहिती 48 तासामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणं काय अनिवार्य आहे. 48 म्हणजे 2 दिवसात, अन्यथा 30 दिवस. लाईफ आणि लिबर्टी सोडून जर असेल तर 30 दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्लस 5 दिवस जर अर्ज चुकीच्या प्राधिकरणाकडे किंवा API कडे मार्फत पाठवला असेल तर, म्हणजे काय, जर आपण APIO ला पाठवला तर 5 दिवस रिलॅक्सेशन मिळतं, म्हणजे इथे 35 दिवस. लक्षात तुम्हाला, मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं की पहिले PIO कडे गेला तर 30 दिवस, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य असेल तर किती दिवसात? 2 दिवसात द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो APIO कडून जर पाठवलं तर त्याला 5 दिवस एक्स्ट्रा मिळतात आणि त्या दिवसांमध्ये मिळायला पाहिजे. म्हणजे काय, गरीब लोकांना सरकारी कामकाजाची माहिती मिळणे गरजेचे आहे. आता नॉन ऑब्स्टॅकल क्लॉजेस, RTI ऍक्ट 2005, ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923, द कॅच ऑल प्रोव्हिजन्स. आता बघून घेऊ काय. आता बघा इथे 8 सेक्शन 2 मध्ये
public interest overrides the harm. Section 22 RTI provisions override the anytime inconsistent in OSA and other laws. ठीक आहे, काय ते बघू. सेक्शन 5 अंतर्गत कोणत्याही अधिकाऱ्याला गुप्त माहिती उघड करण्यावर शिक्षा होते. सेक्शन 5 अंतर्गत कोणत्याही अधिकाऱ्याला गुप्त माहिती म्हणजे जी सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे, ही काही अशी इन्फॉर्मेशन आहे की ऑफिशियल तुम्हाला देऊ शकत नाही. बरोबर, जे गव्हर्नमेंट ऑफिशियल आहे, PIO आहे किंवा APO आहे, ही तुमच्यापर्यंत ती जी इन्फॉर्मेशन आहे पोहोचू शकत नाही. ती पोहोचणं गरजेची असतं, पण ती पोहोचत नाही तुमच्यापर्यंत. तुमच्यापर्यंत ती पोचायला पाहिजे. सर्वात मोठी अडचण कायद्यात सिक्रेट किंवा ऑफिशियल सिक्रेट या शब्दाचा स्पष्ट व्याख्याच नाही. त्यामुळे सरकार अधिकारी स्वतःच्या सोयीने माहिती गुप्त ठेवतात. म्हणजे काय, हा जो RTI ऍक्ट आहे, या ऍक्ट मध्ये सिक्रेट किंवा ऑफिशियल सिक्रेट याबद्दलची काहीही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी उपलब्ध नाही, काहीच नाहीये. मग त्याची जर इन्फॉर्मेशन उपलब्ध नाहीये, मग तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर ती इन्फॉर्मेशन असेल तर जो PIO आहे आपल्या हिशोबाने ठरवेल ना काय इन्फॉर्मेशन द्यायची काय नाही द्यायची, है की नाही. तर त्याच अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो हे इन्फॉर्मेशन काय करतात, ठेवत असतात. नंतर बघू गोपनीयता कशी हाताळायची, आयोगाच्या शिफारसी काय, हे सगळं तुम्हाला आता लक्षात येईल. पहिलं आहे विधी आयोग. 43 लॉ कमिशन 1973 मध्ये ऑब्झर्वेशन सेक्शन 5(1) ची भाषा खूप व्यापक आहे, त्यामुळे सचिवालयातील प्रत्येक नोंद गुप्त ठेवली जाते. म्हणजे यांचं म्हणणं आहे की ऑब्झर्वेशन करा, जो सेक्शन 5 आहे याच्यानुसार जी व्यापक भाषा आहे, एखादी टेक्निकल कन्सेप्ट त्या ठिकाणी लिहिल्या गेलेली आहे, तर ती काय करा, ती नोंद त्याची म्हणजे काय नोटिंग घ्या किंवा नोंद ठेवा की ती गुप्त आहे. सोल्युशन सर्व राष्ट्रीय सुरक्षा कायदे, म्हणजे यांनी सांगितलंय की बाबा याच्यामध्ये काय काय येऊ शकतं. त्यांनी सांगितलं IPC, इंडियन पिनल कोड, फॉरेन रिक्रुटिंग एजन्सीज रिक्रुटिंग, OSA, UPAA एकत्र करून एकच नॅशनल सिक्युरिटी बिल, राष्ट्रीय सुरक्षा विधेयक आणावा. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की बाबा की ह्या गुप्त इन्फॉर्मेशन काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे सांगायचं आहे. तर यांनी असं म्हटलं की हे जे सगळे वेगवेगळे कायदे आहेत त्याला एकच कायदा बनवा, नॅशनल सिक्युरिटी, आणि त्याच्या माध्यमातून मग तुम्ही तो इम्प्लिमेंट करा. दुसरा, प्रशासकीय सुधारणा आयोगाने सुद्धा काही रेकमेंडेशन या ठिकाणी दिले आहेत. या रेकमेंडेशन ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 रद्द करावा, त्याच्या महत्वाच्या तरतुदी नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट मध्ये समाविष्ट करावा. म्हणजे हे नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आपण इथे बनवणार आहे का, नॅशनल सिक्युरिटी बिल आपण आणणार आहोत, त्याच्यामधून नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट तयार होईल. याच्यामध्ये या ऑफिशियल मधल्या काही सिक्रेटिव्ह गोष्टी आहेत ते टाका, समाविष्ट कराव्यात. सेक्शन 5 ची पुनर्रचना करून फक्त अनधिकृत संवादाला म्हणजे अनऑथराइज कम्युनिकेशनला गुन्हा मानावे. म्हणजे जी माहिती आपण लोकांना देऊ शकत नाही तीच माहिती लोकांपर्यंत पोहोचू नका, आणि बाकीची उर्वरित सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, असं आपण या ठिकाणी काय करू शकतो, म्हणू शकतो, बोलू शकतो. सिव्हिल सर्व्हिसेस रूल मध्ये बदल करून अधिकाऱ्यांना RTI अंतर्गत सद्भावनेने आणि अचूक माहिती देण्यास प्रोत्साहन करावे. म्हणजे जितकी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे किंवा सिक्रेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ते न देता जी बाकीची इन्फॉर्मेशन आहे लोकांपर्यंत पोहोचावी, याची काय करावी, अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर आहे जमिनीवरील वास्तव्य, नागरिकांच्या समोरील आव्हाने आणि डिमांड्स आहेत. बघू आपण काय असतं. लोकांमध्ये जागरूकताच नाही आहे. म्हणजे जो कायदा लोकांसाठी बनलेला आहे, की ज्या कायद्याच्या माध्यमातून लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण होईल, ज्या कायद्याच्या माध्यमातून लोकांना जे पब्लिक ऍक्ट्स आहे, पब्लिक बिल्स आहे, याबद्दलची इन्फॉर्मेशन अवेलेबल होईल. पण तुम्ही जर बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, हे होतच नाही. म्हणजे होतच नाही. मग ते होणं गरजेचं आहे का? येस, ते होणं या ठिकाणी काय अत्यंत गरजेचं आहे.
म्हणजे कमी जागरूकता, लो अवेअरनेस. महिला आणि ग्रामीण भागामध्ये जागरूकता अत्यंत कमी आहे. अपिलीच्या तरतुदींचा म्हणजे सेक्शन 18 फक्त 48 लोकांनाच माहिती आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल यावर त्यांनी एक प्रमाण पण दिलेलं आहे की ही जे आरटीआय आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर, हे जे आरटीआय आहे हे आरटीआय फक्त आणि फक्त भारतामध्ये 48% लोकांनाच माहिती आहे. त्या 48% लोकांपैकी काही लोक असे आहेत की त्यांना ही कशी अंमलबजावणी याची होते ते सुद्धा माहिती नाहीये. म्हणजे माझं असं म्हणायचं इथे म्हणायचा उद्देश असा आहे की भारतामध्ये 48% जे लोक आहेत त्या 48% लोकांना आरटीआय कसं वापरलं जातं, कशा पद्धतीने ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते याबद्दल काहीही इन्फॉर्मेशन नाही. गैरसोयीचा मार्ग, इनकन्व्हिनियंट चॅनल्स. इनकन्व्हिनियंट चॅनल्स, ईमेल, वेबसाईटद्वारे इलेक्ट्रॉनिक अर्ज स्वीकारण्यास उदासीनता, फी भरण्याचे अत्यंत मर्यादित आणि गैरसोयीचे पर्याय. म्हणजे काय की ही जी इन्फॉर्मेशन आहे जेव्हा आपण आरटीआय टाकतो कशाच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून, तर हे ऍक्सेप्टेड करणारे जे त्या ठिकाणी पीआयओज आहेत ते ऍक्सेप्ट करत नाही. त्यांना फिजिकल पाहिजे, थोडं पैसे मिळतात ना जास्त. अर्ज दाखल करण्यातील अडचणी, फिलिंग इश्यूज, माहिती शोधण्यासाठी युजर गायडन्स उपलब्ध नाही, स्टँडर्ड फॉर्म्स नाही आहेत, दिले जात नाही. म्हणजे बघा, पहिले तर लोकांना याबद्दलची इन्फॉर्मेशनच नाहीये, जागरूकताच नाही लोकांच्या मनामध्ये. नंतर इनकन्व्हिनियंट चॅनल कशी करायची, काय करायची याबद्दल काही टेन्शनच आहे. नंतर अर्ज दाखल करण्यातील अडचणी म्हणजे फिलिंग इश्यूज, ते फॉर्म कसे भरायचे, कशा पद्धतीने आपल्याला एखाद्या विशिष्ट गोष्टीची माहिती अवेलेबल होईल ते ठरवायचं. त्यानंतर माहितीचा दर्जा आणि तपासणी, क्वालिटी आणि इन्स्पेक्शन. अकुशल कर्मचाऱ्यांमुळे अपुरी आणि चुकीची माहिती, कागदपत्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात मोठ्या अडचणी. म्हणजे आता पीआयओ आहे यांना सुद्धा त्यांच्या डिपार्टमेंट बद्दलची इन्फॉर्मेशन नसतं. तुम्हाला माहित असेल ना, गव्हर्नमेंट जॉब म्हणजे जॉब आहे, काहीच टेन्शन नाही. काम करा, नका करू, योग्य माहिती द्या, चुकीची माहिती द्या, कशी द्या, चालून जातं. पण आता या ट्रान्सपरन्सीमुळे, बरोबर, आरटीआय मुळे असं होऊ शकत नाही. तुम्हाला योग्य माहिती मिळणं काय असतं, अपेक्षित असतं, गरजेचं असतं. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आहे माहितीचा दर्जा आणि तपासणी, क्वालिटी अँड इन्स्पेक्शन, हे योग्य असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर विद्यार्थी मित्रांनो या व्यवस्थेमधील काही त्रुटी आहेत ते खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही जर बघत असाल तुमच्या लक्षात येईल, विद्यार्थी मित्रांनो, आरटीआय आपण शिकतोय, गव्हर्नन्स शिकतोय. गव्हर्नन्स आता तुम्ही जर बघितलं असेल तर खूप साधा आणि सोपा आहे. म्हणजे जे गव्हर्नमेंट काय करतं, लॉ बनवतं, तर लॉ बनवण्याच्या प्रक्रियेला आपण गव्हर्नन्स नाही म्हणू शकत, त्याला आपण शासन म्हणतो. सुशासन किंवा प्रशासन या शब्दाचा अर्थ असा होतो की जेव्हा गव्हर्नन्स लॉ बनवतात, बरोबर, आणि बनवल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जातात, तर ती अंमलबजावणीची करण्याची प्रक्रिया प्लस प्लस ती अंमलबजावणी झाल्यानंतर ती कितपत चांगली अंमलबजावणी झाली आहे म्हणजे त्याचा परफॉर्मन्स चेक करणं. परफॉर्मन्स कशाच्या माध्यमातून, सोशल ऑडिटच्या माध्यमातून. प्रायव्हेट संस्था त्याचं ऑडिट करेल, एनजीओ त्याचं ऑडिट करेल, तुम्ही ऑडिट कराल, मी ऑडिट करेल. म्हणजे एखादी जी स्कीम आहे, एखादी योजना आहे, एखादी बिल आहे, याची इम्प्लिमेंटेशन प्लस टू चेक द परफॉर्मन्स ऑफ दॅट बिल, ऑफ दॅट संकल्पना, तर दॅट इज द गव्हर्नन्स. आणि परफॉर्मन्स कशामधून चेक करू शकतो आपण, आरटीआय मधून सुद्धा करू शकतो. म्हणजे आरटीआय हे काय आहे, प्रभावी माध्यम आहे कशाचं, गव्हर्नन्स योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट होत आहे की नाही म्हणून. ठीक आहे. आय होप तुम्हाला आता एवढं या ठिकाणी समजलं असेल, बरोबर. आय होप तुम्हाला इथे आता काहीही डाऊट नसेल, बरोबर ना. व्हेरी गुड. काही डाऊट आहे?
व्हेरी गुड. चलो, आय होप समज. आता जाऊ पुढे. आता यांचं काय म्हणणं आहे आणि काय नाही, यांच्याकडे काय इश्यूज आहेत ते समजून घेऊ. काल्यबाह्य रेकॉर्ड आणि व्यवस्थापन. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल, कालबाह्य रेकॉर्ड्स व्यवस्थापन, ऑब्सोलेट रेकॉर्ड्स, सदोष जतन, विलंब आणि पंचायत स्तरावर फोटो कॉपी, सॉफ्ट कॉपीसह पायाभूत सुविधांचा अभाव. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल, ही जी इन्फॉर्मेशन आहे खूप सिक्रेटिव्ह ठेवली जाते. योग्य पद्धतीने इन्फॉर्मेशन पोहोचत नाही, जी पाहिजे ती भेटत नाही, जशी पाहिजे तशी भेटत नाही. सुमोटो माहितीचे अपयश, स्वतःहून माहिती उघड करण्याची प्रक्रिया निश्चित नाही, दिलेली माहिती कालबाह्य आणि दर्जाहीन असते. म्हणजे यांच्याकडे सुमोटोचा अधिकार नाहीये. हे स्वतःहून काही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पोहोचू शकते पण यांची विल नाहीये. किंवा काही इन्फॉर्मेशन अशी आहे की ती कालबाह्य झालेली आहे, ती इन्फॉर्मेशन आता लागू होत नाही. असं PIO मध्ये प्रेरणेचा अभाव, लॅक ऑफ मोटिवेशन, की त्यांना द्यायचंच नाही, त्यांना कामच करायचं नाही, त्यांना असे सुस्त पडे राहणार, कामच नाही करणार है ना. जन माहिती अधिकारावर अतिरिक्त कामाचा ताण, कोणतेही प्रोत्साहन, कोणते इन्सेंटिव्ह नाहीये. यांना आहे ना इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे. जर चांगली इन्फॉर्मेशन, बेस्ट इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत दिली, यांना काय मिळेल, बेनिफिट मिळतील असं. त्यानंतर आहे माहिती आयोगाच्या समस्या, काय इश्यूज आहेत. RTI अर्जाचा केंद्रीकृत डेटाबेस नाही. आयोगाचा PIO प्रति सौम्य दृष्टिकोन असल्याची नागरिकांची भावना. प्रलंबित प्रकरणी पेंडन्सी मोठ्या संख्येने कार्यालय, फक्त राज्यांच्या राजधानीत असल्या प्रवासाचा अतिरिक्त खर्च. म्हणजे तुम्ही विचार करा, यांना तो डाटा एवढा ठेवणं, याचा डेटाबेस नाही आहे, काय करावं काय नाही याबद्दल काही तरतुदी नाही आहे. ओके नाही असं. व्यवस्था सुधारण्याचे मार्ग आणि सेकंड ARC ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशनच्या जे रिकमेंडेशन आहे त्या इथे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पहिला आहे प्रवेश सोपा करणे. म्हणजे जो अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे किंवा अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती अगदी सोपी करणे, सुलभ करणे. बरोबर. जी प्रक्रिया आहे अर्ज करण्याची, कशाच्या, आपल्या RTI अंतर्गत, ती पद्धत काय करणे, अगदी सोपी करणे. माहिती फी भरण्यासाठी पोस्टल ऑर्डर्स चा पर्याय द्यावा. म्हणजे पोस्टने सुद्धा तुम्ही इन्फॉर्मेशन मागू शकता. राज्य सरकारने विशेष RTI स्टॅम्प्स वाढवावेत. म्हणजे RTI अंतर्गत जे स्टॅम्प्स आहेत, आता पोस्टल स्टॅम्प्स आहेत, असे RTI स्टॅम्प बनवावे. देशभरातील पोस्ट ऑफिसला AIP म्हणून फी स्वीकारण्याची आणि अर्ज पुढे पाठवण्याची एक लीगल टेंडर द्यावं, जेणेकरून फॉर एक्झाम्पल मला अर्ज करायचा आहे, मी ऑनलाईन नाही करू शकत आहे, तर मला ऑफलाईन करावं लागेल. तर ऑफलाईन कुठे माहिती नाही ना, कुठे जायचं, कोणाकडे जायचं, जिल्ह्यामध्ये जायचं, डिस्ट्रिक्टमध्ये जायचं, कोणत्या ठिकाणी जायचं, काहीच नाही. तर जिथं पोस्ट ऑफिस आहे तिथे तो APIच्या अंतर्गत तो काय द्यावा, अर्ज द्यावा आणि त्याच्यामधून त्यांनी इझिली ते पुढे पाठवा, असं म्हणू शकतो. नंतर आहे नोडल एजन्सी कुठे आहे, DOPT. मिनिस्ट्रीज आहेत, 7 कॅटेगरीज आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे, स्टॅट्युटरी बॉडीज आहे, PSU आहे, NGO आहे. निर्णय घेणारे किंवा रेकॉर्ड ठेवणारे सर्वात खालचे कार्यालय, लोएस्ट ऑफिस म्हणजे सार्वजनिक अधिकारी मानले जावे. म्हणजे नोडल एजन्सी ही असणार आहे, त्याच्या खाली मिनिस्ट्रीज असणार आहे, त्याच्या खाली 7 कॅटेगरीज ऑफिस आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे, PSU आहे, NGOज आहे. आणि याच्या सर्वांची जी इन्फॉर्मेशन आहे ते सार्वजनिक प्राधिकरणाकडे तुम्हाला मिळणार. मग आता व्यवस्था सुधारण्याचं सेकंड काय रिकमेंडेशन आहे, एक खिडकी योजना. म्हणजे सिंगल विंडो, जिथे तुम्हाला सगळी 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 इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी मिळणार आहे. याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो, की सिंगल विंडो सिस्टीम म्हणजे तुम्ही जर गेला तर एकाच ठिकाणी तुम्हाला तिकीट काढता यावी, एकाच ठिकाणी तुम्हाला तिकीट कॅन्सल करता यावी, एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं करता यावं, अपडेट, मॉडिफाय, चेंज जे काय असतील सगळे तुम्हाला एकाच ठिकाणी करता यावं. त्यानंतर बघितलं, नागरिकांची भटकंती थांबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सिंगल विंडो सेल असावी. हे कार्यालय जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयात असावे. 6 महिन्यात सर्व राज्यांनी पूर्ण करावे. म्हणजे ARC रिकमेंडेशन अंतर्गत सांगितलं की बाबा असं एक बॉडी बनवा की ते जिल्ह्यामध्ये काही इश्यू झाले,
तर ते सिंगल विंडो सिस्टीम असली पाहिजे. सगळ्या लोकांनी तिथे जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे. आणि केल्यानंतर तर मी अर्ज केला. फॉर एक्झाम्पल मला एज्युकेशन रिलेटेड आरटीआय होतं, मी केला. बरोबर, एज्युकेशन रिलेटेड आरटीआय होतं, मी तो फाईल केला. एकाच ठिकाणी गेलो, पैसे जे काय असतील भरायचे असतील भरले आणि संपलं कमाल. म्हणजे सिंगल विंडो असायला पाहिजे आणि त्याची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. नंतर आहे गैर सरकारी संस्था, एनजीओज. कायद्या सबस्टॅन्शियली फायनान्स, भक्कम वित्त पुरवठाची व्याख्या नाही. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, त्याला फंडिंग सुद्धा मिळायला पाहिजे, हो की नाही. इन्सेंटिव्ह आहे, त्यांचे लोकांची कामं आहेत, बरोबर, किंवा ज्या इश्यूज आहेत, किती कोटीपेक्षा जास्त केस आली त्याच्यावर आरटीआय भेटणार नाही भेटणार, आहे की नाही, या सगळी इन्फॉर्मेशन काय करायला पाहिजे त्यांनी लोकांपर्यंत द्यायला पाहिजे. कायद्यात सबस्टॅन्शियली फायनान्स, भक्कम वित्त पुरवठ्याची व्याख्या नाही. शिफारस, मागील 3 वर्षात ज्या संस्थाला आपल्या एकूण खर्चाच्या 50% जास्त किंवा 1 कोटीपेक्षा जास्त सरकारी निधी मिळाला असेल ती संस्था आरटीआय अंतर्गत सामाजिक अधिकार मानली जावी. जी कार्य सरकार करते तीच कार्य करणारी संस्था किंवा नैसर्गिक मक्तेदारी, नॅशनल मोनोपॉली असणारी संस्था आरटीआय करतात आणावी. म्हणजे काय सांगितलंय बघा, मागील 3 वर्षात ज्या संस्थेला आपल्या एकूण खर्चाच्या 50% पेक्षा जास्त किंवा 1 कोटीपेक्षा जास्त सरकारी निधी मिळालेला असेल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझी एनजीओ आहे किंवा माझी एक शाळा आहे, फॉर एक्झाम्पल स्कूल आहे, केडब्ल्यू स्कूल. आपण या केडब्ल्यू स्कूलला इन्कम आहे 50 लाख, बरोबर. तर याला 25 लाखापेक्षा जास्त जर गव्हर्नमेंटकडनं फंडिंग मिळाली किंवा 1 कोटीपेक्षा जास्त फंडिंग मिळाली तर ही डायरेक्टली स्कूल कशामध्ये यायला पाहिजे, आरटीआय अंतर्गत मध्ये यायला पाहिजे. हे सुद्धा या ठिकाणी करावे, असं सुद्धा एआरसीनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आरटीआय विरुद्ध माहिती लपवणारे इतर कायदे, म्हणजे आरटीआय अंतर्गत कोणते कायदे तुम्हाला इन्फॉर्मेशन देत नाही हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये इंडिया एव्हिडन्स ऍक्ट, इंडिया एव्हिडन्स ऍक्ट कलम 123, 124, 162 विभाग प्रमुखांना राज्य कारभाराचे रहस्य किंवा अधिकृत गोपनीयतेचे सबब देऊन माहिती रोखण्यास अधिकार देते. म्हणजे जो इंडिया एव्हिडन्सेस ऍक्ट आहे याच्या अंतर्गत कलम नंबर 123, 124 आणि 162 अंतर्गत जेही डिपार्टमेंटल हेड्स आहेत यांना जी सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे जनतेला देण्यापासून रोखू शकतात. कोणाला? पीआयओला म्हणू शकतात की बाबा ही सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही देऊ नका असं. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1912. ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1912 केंद्र सरकारद्वारे प्रलंबित केलेली कोणतीही माहिती उघड करणे हा कायदेशीर गुन्हा मानला जाईल. म्हणजे जी इन्फॉर्मेशन आहे, कोणती इन्फॉर्मेशन, ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट अंतर्गत ती इन्फॉर्मेशन केंद्र सरकार पब्लिश करू देत नाही. कोणाला? गव्हर्नमेंट ऑफिशियलला, म्हणजेच पीआयओ ला. आणि हे जे पीआयओ आहे विद्यार्थी मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन जर त्यांनी रिव्हील केली किंवा इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवली तो का असेल? गुन्हा असेल असं म्हणू शकतो. सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस ऍक्ट सरकारी कर्मचाऱ्याला सरकारच्या विशेष किंवा सामान्य आदेशाशिवाय कोणतीही अधिकृत कागदपत्रे उघड करण्यास सक्त मानली जाईल. सरकारी कर्मचाऱ्याला सरकारच्या विशेष किंवा सामान्य आदेशाशिवाय कोणतीही अधिकृत कागदपत्रे उघड करण्यास सक्ती मानली जाईल, बरोबर. आणि ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923 अंतर्गत कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला कागदपत्रावर गोपनीयता शिक्का मारून त्याचे प्रकाशन रोखण्याचा अधिकार देते. समज रहे हो? व्हेरी गुड. आता विद्यार्थी मित्रांनो माहितीचा अधिकार आणि गोपनीयतेचा अधिकार, प्रायव्हसी. आरटीआय हा काय म्हणतो? पारदर्शकता, माहिती मिळवणे, पारदर्शकता सोबत माहिती मिळवणे आणि राज्याच्या अधिकारांवर नियंत्रण ठेवणे. जे स्टेट आहे हे आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये म्हणून याच्यावर नियंत्रण ठेवणे. पण दोन्ही मूलभूत अधिकार आहेत जे स्वातंत्र्याचे, लिबर्टीचे रक्षण करते. जसं तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, आरटीआय हा सुद्धा 19 मध्ये येतो आणि राईट टू प्रायव्हसी हा सुद्धा 19 आणि 21 मध्ये येतो.
मग तुम्हाला सांगा, आरटीआय म्हणजे तुम्हाला माहिती भेटणे आणि भेटल्यानंतर त्याचं संरक्षण पण व्हायला पाहिजे, त्याची प्रायव्हसी पण राहायला पाहिजे. जसं तुमचं जे आधार कार्ड आहे सरकारकडे आहे, मान्य करता, त्याची इन्फॉर्मेशन सगळी सरकारकडे आहे, है ना? मग ही इन्फॉर्मेशन जर सरकारकडे आहे, ही इन्फॉर्मेशन जर सरकारकडे आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, त्या इन्फॉर्मेशनला प्रायव्हेट ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल आता माझी इन्फॉर्मेशन सरकारकडे आहे, आधार कार्ड, त्याच्यामध्ये बायोमेट्रिक स्कॅन आहे, आई स्कॅन आहे, बरोबर, सगळेच आहे त्याच्यामध्ये, माझं नाव, सिग्नेचर, मोबाईल सगळंच आहे. ती प्रायव्हेट राहणार, व्यक्तीची माहिती संरक्षित राहणार, राज्याच्या हस्तक्षेपापासून मुक्ती. म्हणजे तिथे माझी इन्फॉर्मेशन सरकारने प्रायव्हेट नको करायला, कारण की माझी ती कॉन्फिडेन्शियल आहे, ती माहिती सरकारने करायला नको. सुवर्ण मध्य कसा काढायचा? जेव्हा दोन अधिकारांमध्ये संघर्ष होतो तेव्हा निर्णय मोठ्या सार्वजनिक हित, लार्जर पब्लिक इंटरेस्ट आणि सार्वजनिक नैतिकता यावर घेतला गेला पाहिजे. म्हणजे काय? जेव्हा इश्यूज होतील ते इश्यूज सॉर्ट आउट करण्यासाठी लार्जर पब्लिक इंटरेस्ट बघितला जायला पाहिजे. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पब्लिक मोरॅलिटीला सुद्धा त्या ठिकाणी जपायला पाहिजे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता राजकीय पक्ष आणि इकडे आरटीआय याबद्दल थोडासा मतभेद आहे. हे पॉलिटिकल पार्टीज यामध्ये यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे याबद्दल सुद्धा आपल्याला इथे चर्चा करणं काय अनिवार्य आहे. ठीक आहे. चल, माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा युक्तिवाद. भ्रष्टाचार आणि क्रोनी कॅपिटलिस्ट थांबवण्यासाठी आपल्याला माहितीचा अधिकार करण्याचा अपवाद आहे. म्हणजे हे येणं गरजेचं आहे की या पॉलिटिकल पार्टीजला कशी फंडिंग मिळतं, कुठून फंडिंग मिळतं, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. बेकायदेशीर परदेशी निधी आणि कॉर्पोरेट देणग्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, म्हणजे जी आता भारतातली सर्वात मोठी पार्टी आहे, हिच्याकडे आय थिंक 17,000 करोड की 18,000 करोड फंडिंग आहे. मग हे फंडिंग कुठून आली, कशी आली, कोणी दिलं, कशी दिली, काय दिली, सांगा. आरटीआय मध्ये येणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. विरोधी पक्षाने CIC, लोकपाल, CBI डायरेक्टर निवडण्याच्या समितीमध्ये असतात. म्हणजे यांनी असं म्हटलं आहे विरोधी पक्षांनी की बाबा ईडी आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आहे, CIC सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहे, लोकपाल आहे, CBI यांचे जेव्हा चेअरमॅन किंवा डायरेक्टर निवडले जातात त्यांच्यामध्ये सुद्धा सरकारचा हस्तक्षेप असतो. पक्षांना सरकारकडून सवलती, कमी दरामध्ये जागा वर मोफत एअर टाइम मिळतं. नंतर राजकीय पक्षांची भूमिका. राजकीय पक्ष हे सार्वजनिक प्राधिकरण नाही, पण असायला पाहिजे. विचार करा, राजकीय जे पक्ष आहेत हे सार्वजनिक प्राधिकरण नाही असं राजकीय पक्षांचं म्हणणं आहे, पण ते यायला पाहिजे. कारण त्यांना कुठून फंडिंग मिळतं, कशी मिळतं, तुम चंदा दो मैं धंदा देऊ मॉडेलवर काम करतं ना, ते नको व्हायला. माहितीचा गैरवापर विरोधांकडून राजकीय हेतूने केला जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे यांनी आपला स्टँड घेताना सांगितलंय की बाबा आम्ही जर इन्फॉर्मेशन दिली तर ही इन्फॉर्मेशन चुकीच्या पद्धतीने जे विरोधी पक्ष आहेत त्याचा वापरून सरकारला निस्तनाभूत करण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात. करू द्या ना, तुम्ही चुकू नका ना, तुम्ही चुकू नका, हो की नाही. जर तुम्हाला भारतामध्ये राहायचं आहे चांगलं ना, कशाला करप्शन करतात. अधिक आर्थिक माहिती आधीच IT ऍक्ट अंतर्गत उघड केली जाते. कुठे गेली जाते आणि ती कुठून आली, का आली, कशी आली ते सांगणं गरजेचं आहे ना. नंतर कायद्याची सद्यस्थिती आणि दुरुस्ती आणि पुढील वाटचाल. 2013 मध्ये आरटीआय अमेंडमेंट बिलने राजकीय पक्षांना कायद्याच्या कक्षेबाहेर काढले, पण मला असं म्हणायचंय कायद्याच्या कक्षेत आणायला पाहिजे. कुठून फंडिंग आली, कशी आली, कशा पद्धतीने आली, सगळं लोकांना कळायला पाहिजे, जेणेकरून या देशामध्ये लोक कोणाला वोटिंग करतील, कोणाला मतदान करतील हे पुढे येते. अर्जदाराचा मृत्यू झाल्यास प्रकरण बंद करण्याची तरतूद. यामुळे व्हिसल ब्लोअरच्या जीवाला धोका वाढलेला आहे. म्हणजे माहिती आहे का काय, की जे व्हिसल ब्लोअर असतात म्हणजे सरकारी करप्शनला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांना आपण व्हिसल ब्लोअर म्हणतो. सरकारच्या लक्षात आणून दिलं शिट्टी मारून. मग काय, मग एखादी मोठा लीडर काय करते, त्याला खतम करून टाकते. तो जर संपला तर ते जे त्यांनी आरटीआय मागितली होती ती आरटीआय त्या ठिकाणी काय होते, बंद होते.
पण असं व्हायला नको. विसलबुरला मारला की ती खतम. नंतर आहे माहिती आयुक्तांचा निश्चित जो 5 वर्षाचा कार्यकाळ आहे, तो रद्द. आता त्यांचा कार्यकाळ पगार ठरवण्याचे पूर्ण अधिकार केंद्र सरकारकडे स्वायत्तेचा धोका. म्हणजे हे जे CIC आहे, CVC आहे, SIC सॉरी, इन्फॉर्मेशन कमिशन, यांच्याकडे ऑटोनॉमी राहिलेली नाही. ठीक आहे. त्यानंतर कायद्याचा मूळ उद्देश सामाजिक न्याय आणि पारदर्शकता आहे, परंतु सिस्टीमच्या अपयशामुळे अडथळे आलेले आहेत. याचा मुख्य उद्देश काय विद्यार्थी मित्रांनो, या समाजामध्ये सोशल जस्टिस आणि ट्रान्सपरन्सीला इम्प्लिमेंट करणे आहे. बरोबर. काय आहे? सोशल जस्टिस आणि या भारतामध्ये पारदर्शकता इम्प्लिमेंट करणं, अकाउंटेबिलिटी इम्प्लिमेंट करणं, तो आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचा इशारा, RTIच्या गैरवापराला कठोरपणे हाताळले पाहिजे, अन्यथा सनशाईन कायद्यावरील जनतेचा विश्वास उडेल. म्हणजे हा जो ऍक्ट आहे, लोकांना वाटतं की बाबा चांगला आहे, पण जर असेच इश्यू चालू राहिले, विसल ब्लोअरला प्रोटेक्शन नाही आहे, ज्या लोकांनी अर्ज केलाय त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होत नाहीये, तर त्यावेळेस इश्यू शकतो. म्हणजे लोकांचा या कायद्यावरून विश्वास उडायला नको. आणि नंतर आहे खऱ्या शासनासाठी किंवा खऱ्या सुशासनासाठी विसल ब्लोअरचे संरक्षण. म्हणजे जो आता हा पॉइंट म्हटलं नाही, ते विसल ब्लोअर मेला की तो संपून गेला, तो RTI भेटणारच नाही, तर विसल ब्लोअरला प्रोटेक्शन मिळणं काय या ठिकाणी गरजेचं आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जे ही सिस्टीम्स आहेत याला केंद्रीकरण करण्याऐवजी याला विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला असं बोलता येईल की भारतामध्ये जास्तीत जास्त काय व्हायला पाहिजे, विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे, आणि ज्याच्या माध्यमातून ही सिस्टीम अजून परिपक्व बनवेल, अजून ट्रान्सपरंट बनेल, अजून रिस्पॉन्सिव्ह बनेल. जिथे लॉ फॉलो होईल, जिथे रिस्पॉन्सिव्ह असेल, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, इन्क्लुसिव्हनेस, आपण काय म्हणतो, आपण इक्विटी, या तत्वांना काय करेल, ते इम्प्लिमेंट करण्याचं काम करेल. आय होप तुम्हाला RTI पूर्णपणे समजलं असेल. RTI मध्ये कुठलाही प्रश्न किंवा कुठलाही डाऊट तुमच्या मनामध्ये नसेल. आता विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी थांबतो आणि तुम्हाला भेटतो नवीन सेशन मध्ये, ज्याच्यामध्ये आपण उरलेले मुद्दे आपण समजून घेऊया. आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला, आपण त्या प्रश्नांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. आता इथे थांबतो. बाय बाय. उर्वरित संपूर्ण लेक्चर पाहण्यासाठी स्पार्क अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण GS MPSC राज्यसेवा बॅचमध्ये आजच एनरोल करा.